जय हरी महाराज लोकांनो सर्वांना कृपया माझी सर्वांना विनंती आहे. संत तुकाराम महाराज होते असं नका रे हे म्हणतो. प्लीज प्लीज म्हणू प्लीज. होते म्हणूच नका. भूतकाळात झालं रे. होते काय म्हणताय तुम्ही येण्यासारखं? हां, कीर्तन करता तुम्ही, प्रवचन करता, वैकुंठाला गेले म्हणता. कसं तुम्हाला काय वाटत नाही कुठल्या गोष्टीचं? खरंच इतकं वाईट वाटतं ना तुम्ही संत तुकाराम महाराज होते म्हणजे. अरे ते आहेत रे, अजरामर आहे. गेले नाहीत ते गेले असते तर तुम्ही कीर्तन केली असती का? हं? अजरामर आहे. सॉरी कीर्तनात तुम्ही होते असं जर म्हणतात चाल लक्षात ठेवा. तर हा शुद्ध गाढवपणा आहे. आलं का लक्षात? मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. मरण माझे मरून गेले. माय डेथ इज गॉन. गॉन इज म्हणतोय मी. इज दिस इज अ प्रेझेंट टेन्स, not a past. Remember this. And I am enjoying my immortal life. Immortal banana life. Enjoy. मी माझं अमर जीवन मजसी केले अमर. हो, जे सत्व अमर आहे त्याला गेलं कसं काय म्हणतात? मला हेच कळलं ना, कसं काय गेलं म्हणतात. नका म्हणून प्लीज प्लीज प्लीज. आपण कीर्तन करा हो, प्रवचन करा हो, त्याचं भान ठेवा. असं महात्म्यांना बोलू नका. संजीवन समाधी आहे माझ्या माऊलीची. काय तुम्हाला सांगू, ती गेले असते ना तर सर्व महाराज लोकांना भीक मागावी लागली असती. भीक ती सुद्धा वाढली नसती. जेवढे तुम्ही त्यांच्या नावावरती पैसे कमवताना भीक मागावी लागली असती. आणि गेले असे म्हणता का? वाटू दे शरम. हा आहेत ते आहेत. गेले म्हणताय मग तुझा बाप कीर्तन करतो काय तिथं? बरे माझं तोंड खवळू नका. मी जेवढा शांत आहे ना तेवढाच रागीट आहे. कारण अवलाद जगद्गुरु तुकाराम महाराजांचे. मी कोण महान वक्ता नाही, मी साधा बोळा वारकरी माणूस. लक्षात. बरेच जण म्हणते तुम्ही आतापर्यंत कुठे? अरे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मी सहन केलं भयंकर. मी आतापर्यंत पाहतोय फक्त आपण काय करताय काय. कीर्तन व्हावं, कीर्तन करू नये बघ. कीर्तन व्हावं आणि ते कुठून व्हावं? अंतकरणातून व्हावं. आणि तुम्ही काय समजता? कीर्तनाला तुम्ही उभा राहिला म्हणजे कीर्तन करताय तुम्ही. अरे 24 तास या अंतकरणामध्ये कीर्तन व्हावं. ज्या दिवशी हे कीर्तन बंद पडेल ना, इथलं कालच्याच व्हिडिओमध्ये मी बोलून गेलो, त्यावेळेला तुमच्या दारात लोक जमलेले असतील. देण्यात आलं, समजून घ्या. लक्षणार्थ पहा. ते स्पष्ट बोलते समोर तुमच्या अभंग घेताना. मरण माझे मरून गेले. समोर वाटत नाही तुम्हाला ते आहेत म्हणून? तुमच्या समोर ते आहेत, स्वतः ते उभे आहेत असं वाटत नाही तुम्हाला? मग तुम्ही कसले कीर्तन करा? शब्द पांडित्य नका शिकवू. ज्ञान जगाला असं
मी बोलतोय ना, हे तुम्ही सुधारावं. तुमच्यातलं जे माझ्या संत तुकोबारायांकडं आहे ते तुमच्या प्रत्येकामध्ये कमीत कमी जी नवीन पिढी आलेली आहे त्यांना हे रुचावं. अरे मी साधा सोपा प्रश्न विचारलाय. कीर्तन करताय, किर हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये किती वेळा आलाय, कुठे कुठे आलाय, कुठल्या अध्यायात आलाय आणि अमृतानुभवमध्ये कुठे कुठे आलाय? तर त्याचं उत्तर मी कालच्यानी वाट पाहतोय. कीर्तन म्हणजे काय हे प्रश्न मी विचारले, ह्याची उत्तर द्या अगोदर कमेंट्स करणाऱ्या महाराजांनी. वाद कुणाशीही मी घालत नाही आणि वाद घालायची माझी इच्छा बी नाही, ते आपल्या अवलाद बी नाही. जग सुधारावं असं जर वाटत असेल तर प्रथम स्वतः सुधारा, स्वतःपासून सुरुवात करा. काय काय मी माझी लायकी काढली, तुमची लायकी काय? माझी लायकी काय आहे? मी साधा भोळा वारकरी माणूस आहे, शिक्षक आहे. ट्रान्सलेशन कुणाला बी करायला हवा. मरण माझे मरून गेले, त्याचं ट्रान्सलेशन कुठल्याही भाषेमध्ये कोणतं कोणी. हां, आता हे आठवलं म्हणून सांग. काय काय म्हणले, ते सोन्याचं घड्याळ तुमच्या हातामध्ये आलं कसं? अरे हा, इथंच तुम्ही चुकताय हो. हां, हे सोन्याचं आहे. हे मला माझ्या नातवानी, माझ्या नातूनी वाढदिवसा दिवशी, तुम्ही माझ्या थोबडाकडे बघून ठरवू नका मी 20 आणि 25 वर्षाचा असेल. 65 वर्ष संपलेत मला. ध्यानात आलं का तुमच्या? आता आजोबा ही अवस्था होऊन आता पंजोबा अवस्था येईल थोड्याच दिवसात. माझ्या विद्यार्थ्याच्या नातवाला शिकवलेली व्यक्ती आहे मी. आणि फ्रॉम 1985, तुमचा जन्मसुद्धा नव्हता त्यावेळेला, आता नव्हे 1985. कीर्तन प्रवचन हे तर लहानपणापासून होते. अहो रडायला लागलं तरी सुद्धा पकवास काढून देतो त्याचा हलकडीला अडकवलेला. नका हो प्लीज, असं नका म्हणून मी पुन्हा विनंती करतो सर्वांना. ते आहेत ते होते सुद्धा म्हणू नका, ते वैकुंठाला गेले सुद्धा म्हणू नका हो. किती सांगू समजून तुम्हाला, वैकुंठाला गेले का म्हणू नका. आणि त्यांच्या खुनाचा प्रश्नच येत नाही. त्याची चर्चा आपण माझ्या, आज तुम्ही हे कमेंट्स केल्या होते, किती मी कमेंट्स वाचल्या. होतेच अरे होतेच म्हणजे आता कुठे गेले तेवढं सांग. आणि गेले असते तर तू कीर्तन करतोयस, जरा बोल सुधरा. आयुष्य गेलं आपलं कीर्तन करण्यामध्ये. जो चंद्र सूर्य तारे आहेत ना, त्या पलीकड तुका आकाशा एवढा आणि छोटा अनु रेणू तो काय ऐकता रे तुम्ही? का नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. भावाक्षराच्या गाठी. पुन्हा सांगतोय आणि निमित्त तुम्ही वारकरी असाल तर बरेच जण मला कमेंट्समध्ये हे, महाराज सर तुम्हाला यातून म्हणायचं आहे का विषय, तुम्ही कशासाठी करता एवढं? हे जर कळत नसेल मूर्खा, हे मी आत्ताच का चालू केलं हे जर तुला कळत नसेल तर ती माळ काढून टाक. तू वारकरी पंथात यायच्या लायक सुद्धा नाहीस. चुकून आलीस तो इकडे व्यक्ती. आत्ताच मी का सांगते हे जर तुम्हाला कळत नसेल आणि याच वेळेला मी का सांगते. ओके, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. पुन्हा एकदा विनंती होते असं नका म्हणू, आहेतच आणि ते कायम स्वरूपी आहेत, जिवंत सत्व आहेत. आलं का लक्षात? परमार्थामधील हे संत महात्मा जिवंत सत्व आहेत आणि त्यांच्या नावावर जगतात. त्यामुळे प्लीज कृपया करून माझी विनंती. वाईट वाटेल माझं बोलणं, तर सत्य बोले माझी वाच.